हा आशीर्वाद अत्यंत कामी आलेला आहे। दोन ठिकाणाहून, ज्या दोन्ही ठिकाणी नरेंद्र मोदी या निवडणुकीसाठी उभे होते, दोन्ही ठिकाणाहून नरेंद्र मोदी विजयी झालेत। आमच्या सगळ्या प्रेक्षकांना अत्यंत भावनापूर्ण हा क्षण पाहायला खूप आवडला असेल। आपण बघतोय नरेंद्र मोदींच्या आई आपल्या मुलाचं औक्षण करतायत। किती मोठा झाला मुलगा तरी आपल्या आईसाठी अत्यंत छोटा असतो, लहान असतो, त्याचं कोडकौतुक आई करते। आणि नरेंद्र मोदींना मिठाईचा घास त्यांच्या आईनं भरवला आहे। देशाच्या सर्वोच्च पदावरती, पंतप्रधान पदावरती आरूढ होण्यासाठी निघालेल्या नरेंद्र मोदींनी दोन्ही ठिकाणावर विजय मिळवलेला आहे। दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत। वाराणसीतून आणि बडोद्यातून दोन्ही ठिकाणाहून नरेंद्र मोदींना विजय मिळालेला आहे। नरेंद्र मोदींच्या आई आपण बघतोय। उदय सर, एक प्रश्न साहजिकच मनात येतो की ही माऊली काय बोलत असेल नरेंद्र मोदींशी, काय त्या सांगत? उदय सर, एक प्रश्न साहजिकच मनात येतो की ही माऊली काय बोलत असेल नरेंद्र मोदींशी, काय त्या सांगत असतील नरेंद्र मोदींना किंवा काय विचारत? हे नातच वेगळं आहे, कारण आपल्या स्वतःच्या घराचा एक प्रकारे त्याग वयाच्या 18-19व्या वर्षी ज्या नरेंद्र मोदींनी केलेला होता, त्यांची नंतर आयुष्यातली ही उत्तरोत्तर प्रगती आपल्याला आत्ता या ठिकाणी पाहायला मिळाली। आणि त्या प्रगतीचा हा कळसाध्याय आपल्याला म्हणता येईल असा तो क्षण म्हणजे पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं जर म्हणायचं असेल तर ते कुठल्या चित्राखाली लिहावं, तर मला असं वाटतं उद्याच्या सगळ्या वृत्तपत्रात कुठलं चित्र असावं असं जर मला कोणी विचारलं तर मी सांगेन ही आजच्या दिवसाची सर्वात हृदयस्पर्शी अशी फोटो फ्रेम। सीपी टँकला होणारा जल्लोष नाही, दिल्लीतला जल्लोष नाही, मुंबईतला जल्लोष नाही, उत्तर प्रदेश वाराणसी बरोड्यातला जल्लोष नाही, तर आपल्या आईला भेटताना नरेंद्र मोदी त्यांनी तिला ओवाळलं आणि त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मुखी त्यांनी पेढा किंवा मिठाई भरवली। माझ्या दृष्टीनं हा खऱ्या अर्थाने मातृदिनाचा सोहळा आज त्यांनी साकार केला। पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। उदय सर, एक आणखी गोष्ट आहे की कदाचित लोकांना याचमुळे मोदी भावले असतील। आपण बघतोय त्यांचं हे घर आहे, घराच्या बाहेर 2 साध्या प्लास्टिकच्या चेअर्स आहेत आणि मीडियाला तिथपर्यंत आजपर्यंत प्रवेश आहे। प्रकाश बाळदोशी सर, मला नाही वाटत कुठल्या नेत्यापर्यंत असं पोचता येत असेल थेट ते ज्युअल आहे। ते सगळे भारतातले सगळे लोक बघतायत आणि आपल्याला काय भावते तर अतिशय साधेपणा आणि सरळपणा। आणि मला असं वाटतं की मोदींच्या प्रचारात सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं लोकांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या भाषेत बोलले। हा जो काही एक लोकांच्या हृदयाशी हात घालण्याचा प्रश्न असतो तो असं या ह्याच्यातनं दिसून येतो। म्हणजे इथे मोठी सिक्युरिटी नाहीये, उंच भिंती नाहीयेत, अगदी पंचतारांकित बंगल्यात आत नेमकं काय चालतंय ते काही नाही, थेट लोक पाहू शकतायत। हा पंतप्रधान पदाचा उमेदवार। राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका घरातून खऱ्या अर्थाने बगैर काँग्रेसी, बगैर राजकारणी घरातून आलेल्या एका सामान्य कुटुंबातल्या मुलाच्या आयुष्यातला हा सर्वोत्तम क्षण असेल असं मला वाटतं की मागे वळून पाहताना आज त्या मातेला धन्य धन्य आणि कृतज्ञ वाटत असेल। मोदींनी सुद्धा असं कर्तृत्व दाखवलं की आज त्यांची आई म्हणत असेल, बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळं मी झाले आई। आज हाच तो क्षण, हीच ती वेळ की जी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून आयुष्यभर जतन करावी, स्मृती पिढ्यानपिढ्यासाठी जपून ठेवावी की आज एका सामान्य घरातला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।